अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय बाल मित्रमैत्रिणींनो, आज आपण सर्व येथे भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, समाज सुधारक, कवयित्री आणि स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. त्या काळात मुलींना शिक्षण घेणे म्हणजे पाप मानले जात होते, परंतु तरी त्यांनी त्यांच्या पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अन्याय यांच्या विरुद्ध लढा दिला. सावित्रीबाईंनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. अपमान, टीका आणि अन्याय झाला तरीही त्यांनी हार मानली नाही. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे खरे साधन आहे हे त्यांनी त्यांच्या कृतीतून सिद्ध करून दाखवले. सावित्रीबाई ह्या स्त्री शिक्षिका नव्हत्या, तर स्त्री हक्काच्या पुरस्कर्त्या होत्या. प्लेगच्या साथीमध्ये रुग्णांची सेवा करताना त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आज आपण शाळेत शिक्षण घेत आहोत, मुली-मुले समानतेने पुढे जात आहोत, याचे श्रेय सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाला जाते. चला तर मग शिक्षण घ्या, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा त्यांचा संदेश आपण आपल्या जीवनात उतरवूया. मी माझे भाषण सावित्री फुले यांच्या चरणी कृतज्ञतेने अर्पण करते आणि मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय सावित्रीबाई फुले. धन्यवाद.